लागली आहे. हा घे खाऊ. मला असं सुक्क सुक्क नको आहे. आता तू खाऊन घे, आपण घरी जाऊन रात्री छान जेवूया. आजी, तब्येत कशी आहे तुमची? आता बऱ्यापैकी बरी आहे. मुंबईच्या चेंबूर क्षेत्राच्या काही विनाअनुदानित शाळांमध्ये RCFने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. प्रख्यात आहार व्यवस्थापक संस्था इस्कॉन या कार्यात त्यांची सहाय्यक आहे. आशा आणि तिचा छोटा भाऊ, जे आधी मन मारून कोरडं खाणं खात असत, त्यांना आता त्यांच्या शाळेतच सकस आहार मिळत आहे. आरोग्याची प्राथमिक गरज पूर्ण करण्यासाठी RCF वोकार्ड फाउंडेशनच्या मदतीने वर्षाला सुमारे 80,000 रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सक्रिय आहे. पूर्वी सुशीला, जिला औषधोपचार जवळपास सहजासहजी मिळत नसत, आता तिला तब्येत ठीक नसेल तर सहजपणे वैद्यकीय उपचार मिळू शकतात. 4 मोबाईल मेडिकल युनिट्स ट्रॉम्बेच्या झोपडपट्टीसह इतर गावातही कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या हेतूने 1988 साली RCFने थळ आणि नागपूर येथे 2 कृषी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करून सुरू केली. या केंद्राद्वारे 30,000हून अधिक शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षणाचा लाभ झाला आहे. रामसिंग सारख्या गरीब शेतकऱ्याचं आयुष्य आता बऱ्यापैकी समृद्ध झालं आहे. या कृषी प्रशिक्षण केंद्रात शिकवलेल्या आधुनिक शेती तंत्राचा वापर केल्यानेच ही समृद्धी प्राप्त झाली आहे. सामाजिक बदलांसाठी, समाजोन्नतीसाठी, लोकांसाठी योजना राबवणे हा RCFचा सिद्धांत, RCFची सामाजिक कार्यसंस्कृतीच होय. वोकार्ड फाउंडेशन द्वारा आयोजित खेल खेल में ही योजना कार्यरत आहे. यात वयोगट 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना हसत खेळत शिक्षण दिलं जातं. मुंबई झोपडपट्टीतील ही मुलं आहेत. RCF सुपर 30 ही एक अभिनव योजना आहे,
महाराष्ट्रातील दूरदूरच्या खेड्यापाड्यातून गरजवंत आणि प्रज्ञावंत अशा हुशार 30 विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि निवासी पद्धतीने शिक्षण देत IIT सारख्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. हे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. RCFने महाराष्ट्रातील अलिबाग येथे एक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू केली आहे. याचा लाभ RCF थळचे कर्मचारी, माथाडी कामगार, रोजंदारी काम करणारे कामगार यांच्या मुलांना होत आहे. दरवर्षी 2000 मुले या शैक्षणिक सुविधेचा लाभ घेतात. 1967 साली RCFने 6 माती तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या. वर्षाला सुमारे 70,000हून अधिक मातीचे नमुने तपासून त्यानुसार शिफारशी शेतकऱ्यांना कळवल्या जातात. भविष्यातील गरज लक्षात घेऊन आणखी 6 माती परीक्षण प्रयोगशाळा सातारा, नांदेड, कोलार, नलगोंडा, नवरंगपूर आणि रायपूर येथे सुरू केल्या आहेत. RCF थळ फॅक्टरीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पेयजल उपलब्ध करून देते आणि त्या पाण्याच्या पाईपलाईन्सची देखरेखही करते. या गावातील रस्त्यांची काळजीही RCF घेते. RCF दरवर्षी वेगवेगळ्या राज्यातील आदिवासी आणि मागासलेली गावं दत्तकही घेते. दत्तक ग्राम योजनेअंतर्गत 1978 पासून वेगवेगळ्या भागातून आदिवासी आणि मागासलेली 125 गावं दत्तक घेतली आहेत. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड RCF भारतातील अग्रगण्य रासायनिक खते आणि रसायने बनवणारी अग्रणी कंपनी असून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कार्यरत आहे. समृद्धीचा प्रवास समाजाच्या विकासासोबतच होऊ शकतो या स्वबांधिलकीने सामाजिक विकासाचे कार्यक्रम राबवित हळूहळू परिवर्तन घडवून आणत आहे. हाच बदल आपले जीवन निश्चितच समृद्ध करेल. समृद्धीची एकत्र वाटचाल.